हां बोला ताई, ताई बोला त्यांच्याशी. नमस्ते ताई. नमस्ते. आता तुम्ही कुठे आहात? आता मी घरीच आहे माझ्या म्हणजे कुठे? सनगावमध्ये. गावीच का? सनगाव. हां घरीच आहे माझ्या गावी. अच्छा. मला सकाळी माझं बोलणं झालं 11 11:30ला तिडके ऍडिशनल एसपी यांच्याशी. होय होय ते होय म्हणाले की आमचं लगेच आता आमचं अटक होईल म्हणून लोकांना. होय पण ते लोक आरोपी फरार आहेत का कुठे? हां फरारच आहे ते. सर थोडा फक्त हात मागव. पोलीस शोध घेत आहेत का? हां पोलीस शोध घेतात मॅडम. पोलिसांनी खरोखर खूप सहकार्य केले. आज मी जर जिवंत असेल तर फक्त पोलिसांमुळे आहे. पोलिसांनीच मला दवाखान्यात नेलेले येऊन. ॲम्ब्युलन्ससाठी 112ला अनेक कॉल केले, पण ते सरपंचाचे जे 2 मुलं डॉक्टर आहेत आणि सुना ज्या डॉक्टर आहेत त्याचे नातेवाईक डॉक्टर आहेत, तर त्याच्यामुळे मला ॲम्ब्युलन्स SRT हॉस्पिटलहून नाहीच आली आणि शेवटी पोलिसांनी त्यांच्या गाडीमध्ये नेऊन मला तिथं उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलेले. पोलीस बोलले मला की आम्ही जरा वेळेवर पोहोचलो त्यामुळे ते म्हणजे सुरक्षित राहिल्या नाही तर खूपच त्यांची तयारी होती. होय होय पोलिसांना सुद्धा सगळं लक्षात आलेलं आहे आता. होय होय आणि मी असंही सांगितलंय त्यांना, आपण तर वकील आहात, की आरोपींवर योग्य ती कारवाई तर कराच ताबडतोब, परंतु जे त्यांना प्रोत्साहन देणारे किंवा पाठीशी घालणारे जे लोक असतील कोणी, होय होय त्यांना मग प्रतिबंधात्मक कारवाई करा. म्हणजे एक कुठेतरी जरब बसेल की आपण अशा पद्धतीने कायदा हातात घेऊ शकत नाही म्हणून. अगदीच अगदीच ते खूप आवश्यक गोष्ट आहे. आणि इथे मकोका लागला पाहिजे या लोकांना. कारण जमिनीवरून वाद कशावरून झालाय तुमचा? काय जमिनीचा इशू? जमिनीचा वगैरे काही इश्यू नव्हता, काही नाही आहे. आणि इथे फक्त विषय असा आहे की लाऊडस्पीकरची जी कंप्लेंट द्यायला ते पण त्यांनीच सांगितली होती, सरपंचांनीच द्यायला सांगितली होती. म्हणजे 23 फेब्रुवारी 2023ला जेव्हा लाऊडस्पीकरचा आवाज मंदिरावरच्या अतिशय तीव्र सुरू होता आणि त्याचा मला त्रास व्हायला लागला, कॉन्सन्ट्रेशन. आता वकिली करायची म्हणजे सोपं नाही आहे. दररोज नवीन कायदे कलम आम्हाला वाचावे लागतात, फाईलचा अभ्यास करावा लागतो. सगळ्याच फाईल काय आपण डोक्यात असं म्हणजे फोल्डर टाईप असं कम्प्युटरसारखं फिट करून ठेवू शकत नाही. तर अभ्यास करावाच लागतो, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि अभ्यासाला म्हणजे त्रास होत होता म्हणून मी सरपंचाला कॉल केला आधी. मला जर का विषय वाढवायचा असता किंवा मला कोणाचा रोष घ्यायचा असता तर मी थेट पोलिसांनाच कॉल केला असता. यांना माहीतही झालं नसतं की कोणी कॉल केला वगैरे. तर सरपंचांनी कोणाला कॉल करायला सांगितलं तुम्हाला? नाही, सरपंचांनी मला पोलिसांना कॉल करायला सांगितला. म्हणजे मी सरपंचांना कॉल करून 2-3 तास वाट बघितली. शेवटी 1 वाजत आला आणि मग शेवटी तो म्हणाला की माझ्याच्याने काही होत नाही, तू पोलिसांना कॉल कर. तरीही मी पोलिसांना नाही कॉल केला. तरीही मी त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन त्याच्यामध्ये घेतलं, ग्रामविकास अधिकाऱ्यांना कॉल केला. त्यांनी तो कॉल रिसिव्हही केला आणि ते मला म्हणाले की मॅडम मी सकाळी आल्यावर पाहतो. मी म्हणलं तुम्ही सकाळी येईपर्यंत हे तर असंच सुरू राहणार आहे, मग काय करायचं? पोलिसांना म्हणजे तुम्ही तुमच्या त्या कुठल्या जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला का? हा, युसुफडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माझं गाव आहे. बरोबर. तिथे कोण भेटलं फोनवर आपल्याला आणि ते काय बोलले? नागरगोजे साहेब म्हणून आहेत, जे की मला ओळखतात चांगलं. आणि म्हणजे आता ते कुठे आहेत मला काही कल्पना नाही, पण त्या दिवशी ऑन ड्युटी ते होते आणि त्यांनी मला ओळखलं आणि ते म्हणाले की आपली गाडी पेट्रोलिंगला आलेली आहे बीड फाट्यावर आणि लगेच तिकडे पाठवतो. मग आता गाडी परत गावात येऊन गेली किंवा काय, मला याच्याबद्दल काही नॉलेज नाही. मला काही कल्पना नाही आहे, पण माझा अंदाज असा आहे, पण माझा अनुभव पाहिला 25-30 वर्षाचा, की ती गाडी येऊन गेली असेल त्याच्यामुळे त्यांना ते चिडले असतील की आता आपल्यावर ऍक्शन होणार आणि तक्रार तुम्ही केली आहे. हो. आणि दुसऱ्या दिवशी तो अनंत रघुनाथ अंजन जो सरपंच आहे, तो गावगुंड, तो नवनाथ दगडू मोरे, हा त्या ज्या लोकांचं म्हणजे वंजारा समाजाच्या लोकांचं काहीतरी तो प्रोग्राम होता, त्या सगळ्या लोकांना हाय नाही तेवढे म्हणजे जेवढे पण त्यांच्या येऊ शकतात लोक तेवढे घेऊन आले इथं माझ्या घरासमोर. इथे खूप मोठा त्यांनी गोंधळ घातला आणि वडिलांना आईला दबाव टाकला. वडील आई म्हणले आम्हाला तर काही माहीत नाही भाऊ तिने कॉल केला किंवा नाही, पण जर तिने केला असेल तर मग आम्ही माफी मागतो, पण तुम्ही आता वाढवू नका, आम्हाला पहिल्यासारखा काही त्रास देऊ नका. तर मग तो राजकुमार आणि तो कृष्णा म्हणतो की आम्ही आलो ते तिला सांगू नका. ते पण वेगळा दम. आणि इथून गेले. मग आता ह्यांना एवढं नॉलेज नाही का की बाबा भोंग्याच्या आवाजाने ह्या मुलीला एवढा त्रास होते किंवा मला कॉल करते किंवा बाबा पोलिसांपर्यंत हा विषय गेला माझ्या सांगण्यावरून, तर गिरण्या आपण तिच्या दारात कशा टाकाव्या, हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना. पण ह्यांना जाणीवपूर्वक आपल्या समाजाचे लोक एकाच समाजाचे आहेत का सगळे का? मराठा समाजाचा तो सरपंच जो आहे तो मराठा समाजाचाच आहे, मी मराठाच आहे. आणि 3 जण जे होते ते वंजारा समाजाचे होते मारणारे. सगळ्या सर्व
समावेशकच असा तो वाद दिसतोय. होय. बरं, पोलीस पाटील कुठे होता या सगळ्या पोलीस विषयामध्ये? पाटलांची डेथ होऊन खूप वर्ष झालेली आहेत आणि इथलं पोलीस पाटील पद हे रिक्त आहे. आणि ते पोलीस पाटील जर आज असते, त्यांचं जर का अस्तित्व असतं तर अशा घटनाच घडल्या नसत्या. ते अतिशय चांगले पोलीस पाटील होते ते. मी तेच कारणांचा शोध घेते की अशी एवढी वेळ आल्यावरती जे ताबडतोब यंत्रणेने काम करायला पाहिजे, त्या पोलीस पाटलांनी पण रिपोर्ट करायला हवं. तर ते पोलीस पाटलांचं पदच रिक्त आहे. पण होय. ठीक आहे, पोलिसांनी दखल घेतलेली आता या गोष्टीची. होय. ते प्रतिबंधात्मक कारवाई पण करतील. मी होय. संगीता चव्हाण यांना त्या राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम केलंय, प्लस तुमच्यासारख्या त्या LLM वगैरे लॉयर पण आहेत. होय होय बोलल्या त्या. आमच्या टीमला संपर्क प्रमुख पण आहेत शिवसेनेच्या. होय. तर हे जे आहेत लोक ज्यांनी तुमच्यावर हल्ला केला, हा. मला वाटतं वाहिनीवरती पण जाणार आहे. हा. माझं सगळ्यांना आव्हान आहे की गाव पातळीवरती छोट्या म्हटलं तर गोष्टींवरून शेवटी देवाची पूजा अर्चा ही कशासाठी असते? देव प्रसन्न होण्यासाठी. अगदीच दुःखावून त्रास देऊन अशा कुठली गोष्ट समाजात साध्य होत नसते. त्यातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे अत्यंत सक्षम आणि अत्यंत ज्यांचं लक्ष आहे प्रत्येक गोष्टीकडे असे गृहमंत्री आहेत. होय मुख्यमंत्री होय तसं एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या बाजू घ्या. तुम्ही आमची लाडकी बहीणच आहात. होय, होय. महिलांची बाजूच घेताय तुम्ही. त्यामुळे अशा वेळेला हे जे लोक आहेत त्यांनी मात्र कुठेतरी सामंजस्याची आणि समजूतदारपणाची भूमिका घेतली पाहिजे. आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय असा मारहाणीचा याचा अर्थ अजून काहीतरी करायचं म्हणजे ते योग्य होणार नाही. त्यांनी संयम आणि विवेक ठेवला पाहिजे आणि स्वतः त्यांचं काय झालेलं आहे मारहाण वगैरे त्याचं कायद्याने आता जे काही पुढे होईल जी कार्यवाही त्यासाठी त्यांना आता ते सगळं पुढे सामोरं जावं लागणार आहे. हे मला त्यांना सांगायचं आहे. आणि आतापर्यंत आम्ही कधी सरकारी तक्रार समोर तुमची आली नसती तर आम्हाला माहिती झालं नसतं काय झालं. अगदीच त्याच्यामुळे माध्यमांनी लक्ष वेधल्यामुळे झालेलं आहे. समोर गोष्ट आलेली आहे. पण एक वकील महिला म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महिलांसाठी काम करताय तर अजून प्रेरणा अजून काम आणि कुठेही तुम्ही खचून जाऊ नका किंवा तुमच्या वाट्याला असा अनुभव आलाय म्हणून. कारण काही लोक बोलणारही असतात की वकील असून असं झालं का, समाजात पोलीस असो वकील असो कोणाची तवा नाहीये काही दबंग लोकांना असा त्याचा अर्थ आहे. नाही आणि आम्ही आहोत तुमच्या सोबत आणि तुमचा लेखी अर्जाचं मला ते FIR सगळं मिळालेलं आहे. मी वाचलाय तो. आणि काही वाटलं तर तुम्ही आम्हाला फोन करा आणि तुम्ही 112ला फोन केला म्हणताय पोलिसांनी त्या तुम्ही ऍम्ब्युलन्ससाठी. खरं माझ्या माहितीप्रमाणे 108ला करायला पाहिजे. नाही ते जर का भांडण वगैरे कुठे झालेलं असेल किंवा काय ना तर ते पाठवतात. 112 वरून पण आपल्याला ॲम्ब्युलन्सची मदत मिळते. 112 वरून पण येते. पण 112 थोडं इनडायरेक्ट पडतं ऍम्ब्युलन्स साठी. कारण कुठल्याही पद्धतीच्या संकटासाठी आहे म्हटलं ऍम्ब्युलन्स आलं. पण 108 सुद्धा झालं असतं तर 112 वरून सुद्धा व्हायलाच पाहिजे होतं. आता परिस्थितीच अशी होती की म्हणजे काही सुचण्याची परिस्थिती नव्हती पहिली गोष्ट तर. त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की त्यांचा पहिला प्रश्न असतो की काय तुम्हाला मदत हवी आहे. आणि मग पोलिसांची मदत हवी आहे म्हणल्याच्या नंतर ते पुढचा प्रश्न विचारतात का तुम्हाला ॲम्ब्युलन्स पाहिजे का. मग त्याच्यामुळे मला 108ची आठवणच आली नाही. अच्छा नाही ठीक आहे, काय हरकत नाही. मी समजून घेते प्रक्रिया एवढ्यासाठी की पुढच्या कोणाला असं झालं तर आपल्याला काय नक्की त्याच्यामध्ये चांगली सुधारणा करायला पाहिजे जेणेकरून पीडितांना लवकर न्याय मिळेल, लवकर मदत भेटेल. त्या दृष्टीने आहे. पण मला असं वाटतं पोलीस प्रशासनाने चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली आहे. अगदीच लवकर मला असतील आज ना उद्या लवकरात लवकर सापडतील. आणि आपण जे काय आता फोनवर बोलतोय ते प्रसारित झालं तर त्याची सुद्धा दखल कुठे लपून बसलं असेल तर त्यांनी घ्यावी आणि ताबडतोब हजर व्हावं पोलिसांसमोर. माझं त्यांना सांगणं आहे. तर तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देते आणि सुरक्षित राहा, निर्भय राहा अशाच पद्धतीने. आणि सरकार आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आभारी आहे, खूप खूप आभारी. नमस्ते. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.